मी अभिजित पिसाळ डी.वाय. पाटील ॲग्रिकल्चर अँड टेक्निकल युनिव्हर्सिटी तहसंदे येथे एम.टेक करत असून मागील 9 महिने विज्ञान आश्रममध्ये रिसर्च फेलो म्हणून काम करत आहे। मध्य प्रदेशमधील खरगोन येथे आशियातील सर्वात मोठी लाल मिरचीची बाजारपेठ आहे। सुमारे 30% मिरचीचे नुकसान वाळवण्यादरम्यान होते अशी माहिती आमची मित्रसंस्था नर्मदालाई येथून आम्हाला मिळाली। या काळामध्ये जर पाऊस आला आणि ती मिरची झाकली गेली तर त्या मिरचीला बुरशी लागते आणि ती मिरची अजून खराब होते। ही एकूण माहिती पडताळणीसाठी आम्ही खरगोनमधील शेतकऱ्यांची एम्पॅथी केली। नाशिकमधील 250 किलो क्षमतेचा मसाले वाळवण्यासाठीचा ड्रायर आम्ही बनवलेला होता। ड्रायर मिरचीसाठी कसा काम करेल हे पडताळणीसाठी आम्ही नाशिकमध्ये 500 किलो मिरचीची ट्रायल घेतली। त्या ट्रायल्समधून आम्हाला असे समजले की मिरची वाळण्यासाठी घालणे आणि काढणे हा खूप मोठा त्रास आहे आणि मिरची कुठे सुकते कुठे ओलीच राहते आणि ओली राहिलेली मिरची तिथे बुरशी लागते आणि मिरचीचे अजून नुकसान होते। डिझाइन थिंकिंग मधील 2 भाग एम्पॅथी आणि डिफाइन झाल्यानंतर आम्ही मूळ प्रश्नाकडे वळलो। एक भाग सूर्याची उष्णता घेऊन त्यातील हवा गरम करेल आणि ती गरम हवा एक्झॉस्ट फॅनद्वारे मिरचींच्या ट्रेवरती सरकवता येईल अशी कल्पना आम्ही केली। यावर विचार करण्यात आमचे 12 किमान 2 तासाचे ब्रेनस्टॉर्मिंग सेशन झाले आणि त्यानंतर आम्ही आयडिएशन झाल्यानंतर फॅब्रिकेशनचे काम सुरू केले। जसे आम्ही आयडिएशन केले होते त्यामध्ये 2 भाग, त्यातील पहिल्या भागामध्ये सूर्याच्या उष्णता घेऊन हवा गरम केली जाईल आणि ती हवा एक्झॉस्ट फॅनद्वारे खालील दुसऱ्या भागामध्ये सोडली जाईल जिथे वाळवण्यासाठी ठेवलेला पदार्थ असेल। सध्या पावसाळ्यामध्ये ड्रायर कसा काम करेल हे पाहण्यासाठी आम्ही लाकडाच्या भुशावरती प्रयोग करत आहोत आणि सप्टेंबरमध्ये आम्ही लाल मिरचीवरती प्रयोग सुरू करू। धन्यवाद।